नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर भारताच्या लोकसंख्येविषयी माहितीचा एक मोठा साठा आहे. पण आपलं काम केवळ आकडे वाचून दाखवणं नाहीये. बरोबर. या अफाट आकड्यांमागे दडलेल्या गोष्टी, त्यामागची कारणं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. थोडक्यात सांगायचं तर इतके सगळे लोक राहतात कुठे, त्यांची संख्या इतकी का आणि कशी वाढली, आणि या गर्दीत नेमकं आहे तरी कोण, याचा आपण सखोल आढावा घेणार आहोत. आणि हा आढावा खरंच खूप महत्वाचा आहे, कारण लोकसंख्येचे आकडे हे फक्त परीक्षेपुरते नसतात. अगदी. ते आपल्याला देशाचं राजकारण, अर्थव्यवस्था आणि आपलं सामाजिक जीवन कसं घडतंय हे सांगतात. या आकड्यांमधूनच आपल्याला भविष्यातली आव्हानं आणि संधी ओळखता येतात. चला तर मग सुरुवातीलाच एका अशा आकड्याने सुरुवात करूया जो ऐकूनच थक्क व्हायला होतं. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती 120 कोटी. म्हणजे 1.21 अब्ज. हो, हे किती जास्त आहे हे समजून घेण्यासाठी एक कल्पना करा. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही खंड मिळून जेवढी लोकसंख्या होते त्यापेक्षा जास्त लोक एकट्या भारतात राहतात. बापरे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा व्यवस्थापन एक देश कसा करतो? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आणखी गुंतागुंतीचं आहे, कारण ही प्रचंड लोकसंख्या संपूर्ण देशात सारख्या प्रमाणात पसरलेली नाहीये. अच्छा. यात कमालीची असमानता आहे. उदाहरणार्थ, एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या ब्राझील या देशापेक्षा जास्त आहे. काय सांगताय? हो, खरं तर देशातील फक्त 10 राज्यांमध्ये, ज्यात महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे, तिथे भारताची एकूण 76% लोकसंख्या राहते. 76% लोकसंख्या फक्त 10 राज्यांमध्ये. म्हणजे देशाचं राजकीय आणि आर्थिक भवितव्य याच 10 राज्यांच्या हातात आहे असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच अंशी ते खरंय. तिथल्या साधनसंपत्तीवर आणि पायाभूत सुविधांवर म्हणजे पाणी, वीज, रस्ते यावर किती प्रचंड ताण येत असेल याची कल्पनाच करवत नाही. अगदी. पण असं का? काही राज्यांमध्ये इतकी गर्दी आणि काही राज्य जवळपास रिकामी, यामागे काय कारणं आहेत? याची कारणं म्हणजे ती 3 स्तरांवर विभागलेली आहेत: भौतिक, सामाजिक, आर्थिक आणि ऐतिहासिक. ओके. सर्वात पहिलं आणि मूलभूत कारण म्हणजे भौतिक घटक. हवामान कसं आहे, जमीन सपाट आहे की डोंगराळ, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची उपलब्धता आहे का, यावर लोक कुठे राहणार हे ठरतं. अगदीच. म्हणजे जिथे पाणी तिथे जीवन, हे अगदी मूलभूत मानवी प्रवृत्तीचं उदाहरण आहे. बरोबर. जगातल्या सगळ्या महान संस्कृती नद्यांच्या काठीच वसल्या. आपल्याकडेही गंगा यमुनेचं मैदान इतकं गजबजलेलं असण्यामागे हेच कारण असणार. तंतोतंत. म्हणूनच उत्तर भारतीय मैदाने नदीच्या त्रिभुज प्रदेशात आणि किनारी भागांमध्ये लोकसंख्येची दाटी झालेली दिसते. पण या भौतिक कारणांवर दुसरा थर येतो, तो सामाजिक आर्थिक घटकांचा. अच्छा. जिथे शेतीचा विकास झाला, मानवी वस्त्यांचा इतिहास जुना आहे, वाहतुकीचं जाळं विकसित झाले आहे, तिथे लोक पिढ्यानपिढ्या राहत आले आहेत. आणि स्वातंत्र्यानंतर औद्योगिकरण. हो, औद्योगिकरणाने तर काही शहरांना जणू चुंबकासारखं बनवलं. अगदी बरोबर. तुम्ही शहरांचा उल्लेख केलात ते खूप महत्वाचं आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे यांसारख्या शहरांमध्ये औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. हो. आणि याच संधींनी ग्रामीण भागातील लोकांना शहरांकडे खेचून आणलं. हे एक प्रकारचं आर्थिक स्थलांतर आहे. बरोबर. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्याला लोकसंख्येच्या घनतेवर दिसतो. घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याचं मोजमाप. 1951 मध्ये भारताची घनता होती केवळ 117 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. फक्त 117? हो. आणि 2011 मध्ये हाच आकडा वाढून 382 झाला. म्हणजे जवळपास तिपटीने वाढ. पण मला खात्री आहे की ही घनता सुद्धा देशभरात सारखी नसणार. अजिबात नाही. आणि इथली तफावत तर खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे एका टोकाला अरुणाचल प्रदेश आहे, जिथे प्रति चौरस किलोमीटर फक्त 17 लोक राहतात. फक्त 17? हो. तर दुसऱ्या टोकाला आपली राजधानी दिल्ली आहे, जिथे त्याच एका चौरस किलोमीटरच्या तुकड्यात 11,297 लोक राहतात. 11,000पेक्षा जास्त. ही तफावत अविश्वसनीय आहे. आहेच. म्हणजे एका बाजूला अरुणाचल प्रदेश, जिथे एक मोठं उद्यान फक्त तुमच्यासाठीच आहे असं वाटावं, आणि दुसऱ्या बाजूला दिल्ली, जिथे त्याच जागेत तुम्ही गर्दीच्या वेळेला लोकल ट्रेनच्या डब्यात उभे आहात. हां, बरोबर कल्पना केलीत. जमिनीच्या एका लहान तुकड्यावर किती प्रचंड दबाव आहे हे यावरून कळतं. नक्कीच. आणि फक्त दिल्लीच नाही, तर बिहार 1102,
पश्चिम बंगाल 1029 आणि केरळ 859 यांसारख्या राज्यांमध्ये ही घनता खूप जास्त आहे. अच्छा. यामागे तिथली सुपीक जमीन आणि शतकानुशतके होत आलेली शेती हे एक महत्वाचं कारण आहे. ठीक आहे, म्हणजे लोक कुठे आणि किती दाटीवाटीने राहतात हे आपण पाहिलं, पण ही गर्दी नेहमीच अशी होती का? नाही. हा आकडा इथपर्यंत पोहोचला कसा? ही एक प्रकारे 20व्या शतकात घडलेली 4 अंकी नाट्यकथा आहे असं म्हणता येईल. खूप छान उपमा आहे ही, आणि ती अगदी चपखल बसते. या कथेचा पहिला अंक म्हणजे पहिला टप्पा 1901 ते 1921 हा होता. याला स्थिर वाढीचा काळ म्हणतात. स्थिर वाढ? हो. या काळात जन्मदर खूप जास्त होता, पण त्याचवेळी मृत्यूदरही प्रचंड होता. आरोग्य सुविधा जवळपास नव्हत्याच, साथीचे आजार आणि दुष्काळ. अच्छा. यामुळे मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं. त्यामुळे लोकसंख्या फारशी वाढत नव्हती. म्हणजे एका बाजूला नवीन लोक जन्माला येत होते, तर दुसऱ्या बाजूला जवळपास तेवढेच लोक मृत्यू पावत होते. अगदी. त्यामुळे एकूण संख्या स्थिर होती. पण मला वाटतं या काळात एकदा लोकसंख्या कमी पण झाली होती ना? बरोबर ओळखलं. 1911 ते 1921 या दशकात तर देशात नकारात्मक वाढ नोंदवली गेली. नकारात्मक म्हणजे लोकसंख्या वाढण्याऐवजी चक्क कमी झाली होती? हो, अगदी. आजच्या काळात आपण याचा विचारही करू शकत नाही. खरंच. मग या कथेत पुढचा अंक कधी आला? दुसरा अंक सुरू झाला 1921 पासून, तो 1951 पर्यंत चालला. ओके. हा सातत्यपूर्ण वाढीचा काळ होता. या काळात देशात आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधांमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली. दळणवळण सुधारल्यामुळे दुष्काळग्रस्त भागात अन्न पोचवणं शक्य झालं. यामुळे मृत्यूदर थोडा कमी झाला. पण जन्मदर मात्र लोकांच्या सवयी, परंपरा आणि कुटुंब नियोजनाच्या माहितीचा अभाव यामुळे पूर्वीसारखाच जास्त राहिला. अच्छा. त्यामुळे मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्याने लोकसंख्या सातत्याने वाढू लागली. आणि मग आला स्वातंत्र्यानंतरचा काळ, ज्याला लोकसंख्या स्फोटाचा टप्पा म्हणतात. हो. हा या कथेचा तिसरा आणि सर्वात नाट्यमय अंक असावा. इथे तुम्ही म्हणालात तो जन्मदर आणि मृत्यूदरामधला फरक खूपच मोठा झाला असणार. अगदी बरोबर. कल्पना करा की एका धरणातून बाहेर जाणारे पाणी म्हणजे मृत्यूदर आधुनिक वैद्यकीय सोयींमुळे आणि लसीकरणामुळे अचानक कमी होतं. पण धरणात आत येणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे जन्मदर मात्र पूर्वीसारखा जोरदार राहतो. मग काय होणार? ते धरण फक्त भरणार नाही, तर ओसंडून वाहू लागेल. बरोबर. 1951 ते 1981 या काळात म्हणजेच तिसऱ्या अंकात देशात नेमकं हेच झालं. विकासात्मक कामांमुळे लोकांचं जीवनमान सुधारलं, मृत्यूदर झपाट्याने खाली आला, पण जन्मदर उच्चच राहिला. यामुळे लोकसंख्या अक्षरशः प्रचंड वेगाने वाढली. किती वेगाने? या काळात सरासरी वार्षिक वाढीचा दर 2.2% होता, जो खूप जास्त मानला जातो. बापरे. पण हा स्फोट कायम तर नाही ना राहिला. गाडीला कुठेतरी ब्रेक लागलाच असेल. तो होता चौथा अंक. हो. चौथा अंक सुरू झाला 1981 नंतर. या काळात लोकसंख्या वाढीचा दर उच्च असला तरी तो हळूहळू कमी होऊ लागला. अच्छा, हे एक महत्वाचं वळण होतं. हो. यामागे अनेक कारणं होती, पण सर्वात महत्वाची 2 कारणं म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणात झालेली वाढ आणि लग्नाचं सरासरी वय वाढणं. सुशिक्षित स्त्रिया कुटुंब नियोजनाचा अधिक विचार करू लागल्या. सरकारी पातळीवरही जनजागृतीचे प्रयत्न वाढले. यामुळे जन्मदरात घट झाली. याचा अर्थ असा नाही की लोकसंख्या वाढ थांबली, पण वाढीचा वेग किंवा दर कमी झाला. अगदी बरोबर. ही एक खूप सकारात्मक आणि देशाच्या विकासासाठी आवश्यक असणारी गोष्ट होती. अगदी. आजही आपली लोकसंख्या वाढतेच आहे, पण त्या स्फोटाची तीव्रता आता कमी झाली आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे ही प्रचंड असमान रीतीने विभागलेली लोकसंख्या आहे, जी नाट्यमय टप्प्यांमधून वाढली आहे. हो. पण हे 1.2 अब्ज लोक आहेत तरी कोण? म्हणजे ते खेड्यात राहतात की शहरात? कोणत्या भाषा बोलतात? कोणत्या धर्माचे आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते काम काय करतात? आता आपण लोकसंख्येच्या रचनेकडे वळूया. हो, नक्कीच. सुरुवात ग्रामीण शहरी रचनेपासून करूया. अनेकदा असं वाटतं की भारत आता खूप शहरी झाला आहे. हो, मलाही तसं वाटतं. पण 2011चे आकडे सांगतात की देशाची सुमारे 68.8% लोकसंख्या अजूनही खेड्यांमध्ये राहते. जवळपास 70%. हो. खरा भारत खेड्यांमध्ये वसतो ही म्हण आजही बऱ्याच अंशी खरी आहे. बिहार आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण खूपच जास्त आहे. या उलट गोवा आणि मिझोरम सारख्या राज्यांमध्ये शहरीकरण जास्त झालं आहे. बरोबर. आता भाषेबद्दल बोलूया. ही तर भारताची ओळख आहे. अगदी.
जॉर्ज ग्रियर्सन नावाच्या एका भाषातज्ञाने सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार देशात 189 भाषा आणि तब्बल 544 बोलीभाषा होत्या. त्या 544 बोलीभाषा? हो, हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे दर काही किलोमीटरवर बोलण्याची पद्धत बदलते. हो, आणि ही विविधता आपण आजही जपली आहे. आज भारतीय संविधानाने 22 भाषांना अनुसूचित भाषा म्हणून मान्यता दिली आहे, ज्यात मराठीचाही समावेश आहे. या सगळ्यांमध्ये हिंदी बोलणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असली तरी प्रत्येक भाषेला तिचं स्वतःचं महत्त्व आहे. भाषेप्रमाणेच धर्मातही विविधता आहे. नक्कीच. 2011च्या जनगणनेनुसार देशात हिंदू होते 79.8%, मुस्लिम 14.2%, ख्रिश्चन 2.3% आणि शीख 1.7% होते. याशिवाय बौद्ध, जैन आणि इतर अनेक धर्माचे लोक इथे एकत्र राहतात. हो. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांचं वितरण देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केंद्रित झालेलं दिसतंय. जसं की मुस्लिम लोकसंख्या जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आहे, तर ख्रिश्चन लोकसंख्या गोवा, केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अधिक आहे. आता येतो सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर, कामकाज किंवा व्यवसाय. लोक जगण्यासाठी काय करतात? इथला एक आकडा मला सर्वात जास्त धक्कादायक वाटला. कोणता? देशातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ 39.8% लोकच काम करणारे आहेत. हो, म्हणजे मुख्य कामगार किंवा किरकोळ कामगार. याचाच अर्थ देशातल्या 10 लोकांपैकी फक्त 4च जण अधिकृतपणे काम करणारे आहेत. बरोबर. उरलेले 60% लोक म्हणजे 6 जण काम न करणारे, म्हणजेच अवलंबून असणारे आहेत. यात लहान मुलं, विद्यार्थी, अनेक गृहिणी आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश होतो. याचं आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रत्येक कुटुंबावर किती ओझं असेल. अगदी. यालाच डिपेंडन्सी रेशो म्हणतात आणि तो आपल्या देशात खूप जास्त आहे. आता या काम करणाऱ्या 39.8% लोकांमध्ये कोण काय करतं ते पाहूया. हो. या काम करणाऱ्या लोकसंख्येपैकी सुमारे 54.6% लोक शेतकरी आणि शेतमजूर आहेत. म्हणजे आजही देशातील अर्ध्याहून अधिक कामगार थेट शेतीवर अवलंबून आहेत. हो, पण इथे एक महत्वाचा बदल दिसतोय. 2001 मध्ये हेच प्रमाण 58.2% होतं, जे 2011 मध्ये कमी होऊन 54.6% झालं. अच्छा. हा बदल छोटा वाटत असला तरी तो खूप महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की कामगारांचे शेतीवरील अवलंबित्व हळूहळू कमी होत आहे. लोक शेती सोडून द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग, कारखाने आणि तृतीय क्षेत्र म्हणजे नोकरी, सेवा यांच्याकडे वळत आहेत. अच्छा. कोणत्याही विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा एक अत्यंत सकारात्मक बदल मानला जातो. हे देशाच्या आर्थिक संरचनेत होणाऱ्या बदलाचे एक महत्वाचे लक्षण आहे. तर आज आपण भारताच्या लोकसंख्येच्या आकड्यांच्या समुद्रात एक खोल डुबकी मारली. आपण पाहिलं की भारताची लोकसंख्या विशाल आणि कमालीची असमान आहे. तिच्या वाढीची एक नाट्यमय कहाणी आहे आणि तिची रचना, मग ती ग्रामीण शहरी असो, भाषिक असो, धार्मिक असो किंवा व्यावसायिक, अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. अगदी. ही चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे उरतो. कोणता? आपण पाहिलं की लोक शेतीकडून उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे वळत आहेत. हो. हे स्थलांतर प्रामुख्याने शहरांकडे होत आहे. हो. या बदलामुळे भविष्यात भारताच्या लोकसंख्येच्या रचनेत आणखी कोणते मोठे बदल अपेक्षित आहेत? जसं की शहरीकरण अजून वेगाने वाढेल का? खेड्यांचं स्वरूप बदलेल का? आणि या बदलांना सामोरे जाण्यासाठी, उदाहरणार्थ आपल्या शहरांवर येणारा प्रचंड ताण किंवा ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या नवीन गरजा, यांना सामोरे जाण्यासाठी आपला देश, आपले धोरणकर्ते आणि एक समाज म्हणून आपण तयार आहोत का? अगदी यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.